सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। मुंबईमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। भाजप 140 जागा तर शिवसेना 87 जागा लढणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना ही एकत्र युतीमध्ये महापालिकेची निवडणूक लढवणार आहे आणि त्यातच आता मुंबईचा महायुतीचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे। तो एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। भाजप 140 जागा लढणार आहे तर शिवसेनेला 87 जागा या लढवता येणार आहेत। त्यामुळे मुंबईमधील महायुतीचा फॉर्म्युला हा समोर आलेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आता हा जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील जाहीर करण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झालेले होते आणि त्यानंतर आता सूत्रांकडून या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे याची माहिती समोर आलेली आहे। तर मुंबईमध्ये भाजप तब्बल 140 जागा लढवणार आहे तर शिवसेनेला 87 जागा या लढवता येणार आहेत। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे मुंबईमधील हा असा महायुतीचा सगळा फॉर्म्युला असणार आहे। आगामी निवडणुकांमध्ये आता महायुतीचा फॉर्म्युला हा जाहीर झालेला आहे। उमेदवारी अर्ज भरण्यास देखील आता लगेचच सुरुवात होईल। याद्या देखील जाहीर केल्या जातील। आताची एक मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईतील महायुतीचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे। भाजप मुंबईमध्ये 140 जागा लढवणार आहे तर शिवसेना ही 87 जागा लढवणार आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपा संदर्भामध्ये अनेक बैठका चालू होत्या। बैठकांचं सत्र मॅरेथॉन बैठका सुरू होत्या आणि त्यानंतर आता अखेर जागा वाटपा संदर्भातली ही चर्चा पूर्ण झाल्याचं कळतंय आणि भाजप 140 तर शिवसेना 87 जागांवरती आपले उमेदवार देणार आहे आणि मुंबईमधील ही निवडणूक लढणार आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, मुंबईतल्या महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे, कोणत्या जागांवरती कसं लढलं जाणार आहे? सध्याला जर का पाहायचं तर जागा वाटपाच्या संदर्भात सध्याला एक फॉर्म्युला समोर आलेला आहे आणि जवळपास शिवसेनेकडला 87 जागा आपल्याला सुटल्याचं दिसत आहे तर भाजप ह्या 140 जागा आपल्याला मुंबई महापालिकेमध्ये निवडणूक लढताना पाहायला मिळणार आहे। यामध्ये प्रामुख्यानं जर का पाहायचं तर सगळ्यात पहिल्या बैठकीमध्ये शिवसेनेला फक्त 52 जागा ह्या भाजपकडनं सोडण्यात आलेला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य आपल्याला रंगताना पाहायला मिळालेलं होतं। शिवसेनेच्या नेत्यांनी या सगळ्या प्रस्तावाला कुठेतरी विरोध केलेला होता आणि त्यानंतर जेव्हा दुसरी तिसरी आपल्याला बैठक होताना पाहायला मिळाली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील बैठक झाला। एकूणच त्यानंतर जर का पाहायचं तर 21 तारखेला आपल्याला निकाल येताना पाहायला मिळालेला आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींचा आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेनेचा देखील कॉन्फिडन्स हा वाढलेला दिसतो। बार्गेनिंग पॉवर ही शिवसेनेची वाढलेली दिसते आणि त्यामुळेच अधिक जागा ह्या शिवसेनेनं आपल्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत। भाजपला कुठेतरी नमतं घ्यावं लागलं आहे का हा देखील प्रश्न यामध्ये निर्माण होतो आहे। युती टिकवायची आहे, युतीमध्ये जायचं आहे आणि त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडनं आलेल्या आदेशाचं पालन करायचं आहे आणि त्यामुळेच भाजपकडनं देखील 140 जागांवर सरता येताना दिसतं आहे। एकूणच भाजप हे अगोदर 160 जागांपर्यंत लढेल अशा प्रकारचं चित्र होतं, मात्र बार्गेनिंग पॉवर ही शिवसेनेची अधिक आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेनेनं अधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतलेल्या आहे। सध्याचा जर का फॉर्म्युला पाहायचा तर भाजप हा 140 जागा तर शिवसेना हा 87 जागांवर आपल्याला मुंबईमध्ये निवडणूक लढताना दिसेल। निश्चित, त्यामुळे बार्गेनिंग पॉवर आपली वाढवून शिवसेनेनं या जागा आपल्याकडे खेचून धरल्याचं कळतंय। धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप